नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष आणि मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आहोत पुण्यातील धनकवडी येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत आपल्या सोहळा सख्यांचा ह्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आपल्या मराठी महिन्यांमधील 5वा महिना हा श्रावण महिना असतो आणि या महिन्यामध्ये रुद्राभिषेक किंवा सत्यनारायण ह्यासारख्या पूजा ह्या महिन्यामध्ये होत असतात आणि वातावरण एकदम मंगलमय होत असतं. आणि ह्या ज्या पूजा सगळीकडे होत असताना आपल्या घरातील ज्या सगळ्या ताया आहेत त्या घरातलं मांगल्य जपण्याचं काम ह्या सगळ्या ताया करत असतात. आणि हे सगळं करत असताना त्यांना हक्काचा वेळ मिळत नसतो आणि म्हणूनच तो हक्काचा वेळ मिळवण्यासाठी आणि पुन्हा एकदा बालपणात येण्यासाठी हा त्यांचा धाकटा भाऊ इथे आलेला आहे. पण आधी या सगळ्या ताया माहेर वाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणार, हो की नाही? चला तर मग जाऊया माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव काय? नेहा नितीन मुळे. कोणामुळे? नितीन मुळे. नितीन मुळे. नितीन मुळे तुमचं हे नाव असं आहे, नेहा नितीन मुळे. अच्छा, ओके. भाऊजी काय करतात? MSCB मध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्टर आहेत. व्हेरी गुड. माहेर कुठलं? अंधेरी, मुंबई. अंधेरी. सासर? पुणे. पुणे. ओके. काय माहेरची आठवण ताई तू सांगणार आहेस? कुठला एखादा प्रसंग असा आठवतो? हा, माझा एक असा प्रसंग आहे, म्हणजे एक तर तो गमतीशीर पण आहे आणि आठवणीतला पण आहे. अच्छा. हा, म्हणजे आता कसं झालंय की कुटुंब पद्धती लहान राहिली, पण पूर्वीच्या काळी कसं होतं की मोठी कुटुंब पद्धती होती. म्हणजे गावामध्ये आपण सगळे असे एकत्र वगैरे असे सगळे राहत होतो. तसं हा, सगळे एकत्र, आत्या काका वगैरे. तर आमचं गाव चौफुला सुप्याला आम्ही एकत्र सगळे राहायचो. ओके. मला 3 आत्या, 2 काका आणि माझे वडील, आम्ही असे सगळे भावंड एकत्र राहायचो. तर तिथे आम्ही आता मे महिन्याच्या 2 महिन्याच्या सुट्ट्या असायच्या. आता कसं सुट्ट्यांमध्ये कसं सगळ्या मुलांचे क्लासेस, त्याच्यानंतर अभ्यास, त्याच्यामुळे कुठे गावी मुलं जात नाहीत किंवा गावं पण राहिली नाही आहेत आता. पहिलं आम्ही सगळे असे एकत्र जायचो, मजा करायचो. माझ्या आजोबांना 18 नातवंड होती आणि पतवंड 20 होती. पतवंड 20. हो, माझे आजोबा जवळजवळ 99 वर्षाचे असताना गेले. हां, त्याच्यामुळे त्यांनी सगळं बघितलं. त्यामुळे आम्ही सगळे असे एकत्र गमती जमती करायचो, सगळे एकत्र राहायचो. तर गंमत अशी व्हायची की आजी आम्ही तिकडे गेल्यानंतर मोठ्या असं म्हणजे तूप, गुळांबा, लोणची सगळं करून ठेवायची. आणि आम्ही असे सगळे एक मे महिन्याच्या सुट्टीमध्ये असे एकत्र जमलो होतो. आजीने छान गुळांबा केला होता. आम्ही असे सगळे जेवायला बसलो होतो. सगळ्यांच्या मानामध्ये छान गुळांबा वाढला होता आणि मस्तपैकी त्याच्यावर काळ्या मुंग्या, अशा छानपैकी काळ्या मुंग्या अशा सगळ्या अशा मस्त गुळांब्यावरती. हो, आणि आम्ही असे सगळे जेवायला बसलो. आमचं कोणाचंही लक्ष नाही, आम्ही लहान होतो तेव्हा. आणि आम्ही असा विचार करतो, ह्या मुंग्या अशा कशा काय? शेवटी आजीला म्हटलं, अगं ह्याच्यामध्ये मुंगळे झालेत अगं, मोठे मोठे. त्या काळी आता मुंगळे बघायला सुद्धा मिळत नाहीत, असे छोटे छोटे मुंगळे होते. आणि ते असे मस्त असे मुंगळे असे पानामध्ये असे छान हे होत होते, म्हणजे फिरतायत. मग तेव्हा कळलं आजीला की अरे गुळांब्यामध्ये मुंगळे झालेत. म्हणजे तो एक असा आमच्या लहानपणचा असा तो किस्सा आहे की गुळांब्यामध्ये असे मुंगळे वगैरे झालेत किंवा काय, असा तो एक लहानपणचा असा किस्सा आहे की तो अजूनही आमच्या लक्षात आहे. की आता हे सगळं काही राहिलेलं नाही की गुळांबा वगैरे केला तरी काय विकत मिळतो किंवा काय. पण ही लहानपणची एक आमची अशी आठवण आहे की ती मी तुमच्या पुढे अशी गुळांब्याला काळ्या मुंग्या झाले होते, ही एक आमची आठवण आहे, ती मी तुम्हाला शेअर केली. पण मला विचारायचं ताई की माहेरचा असा कुठला पदार्थ आहे जो तुझ्या सासरी खूप आवडतो? माहेरचा पुरणपोळी. पुरणपोळी सासरी खूप आवडतो, म्हणजे तू जी माहेरी बनवायचीस तशी. हो, अच्छा, व्हेरी गुड. तू सासरीनंतर कुठला पदार्थ शिकलीस तिकडचा पहिल्यांदा बनवायला? शेपूची भाजी, जी मला आवडत नाही. सासू आले शेपूची भाजी जी मला नाही आवडत, ते सासूंना माहितीये. तुला आवडत नाही? मी खात पण नाही. पण बनवतेस तू? बनवते. ओके. सासूबाई कशा आहेत? अगदी छान, व्यवस्थित, मस्त.
व्यवस्थित. ओके. आमचं एकत्र कुटुंब आहे. एकत्र कोण? बरं, माहेरी असताना कुठल्या नावाने हाक मारायचे आई बाबा? सुनीता. सुनीता. सुनीताच हाक मारायचे. अच्छा. आणि मग भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? नेहा. हा, नितीनची नेहा. नितीनची. अच्छा, असं आहे ना. असे बाबा, नितीनची नेहा. हा, नितीन मुळेच तुझं आडनाव आहे ना? हा. मुळे. व्हेरी गुड ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या खेळांकडे, कारण त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे, त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही. हा, चला, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. गणपती बाप्पा. ओके, म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. स्टॅच्यू. टेप करायच्या होत्या ताई, तू सरळ उभी राह. ताई हसली, ताई बाद झाली. इथं इथं ये, इथं ताई इथं बसू शकते. ये, इकडनं गेलीस ते हरकत नाही. ओके. हा ताई, किती हलकी आहेस तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते. ये, इकडे ये अशी. ओके, व्हेरी गुड. तू हसलीस, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते. ओके. बापरे, नावच घेत नाही. किती हलतीयस तू, किती हलतीयस. बाद झालेली आहे. अरे, नमस्कार. बाद झालेले आहात तुम्ही बसू शकता. 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे हा खेळ असा आहे की तुमच्या समोर काही प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ओके, ते तुकडे जोडायचे. जोडल्यानंतर एक वर्तुळ तयार होईल. ओके, प्लास्टिकचं. हा, ते वर्तुळ तयार झाल्यानंतर ते वर्तुळ, ती रिंग, ती अशी पूर्ण अंगाभोवती घ्यायची आहे. अंगाभोवती घेऊन उड्या मारत 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 ती जी समोरची जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. पहिल्या 5 ताया ती लाल रंगाची रेषा पार करतील, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर सुरू करायचंय. हा, वाकायचं नाही. रेडी, 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे तुकडे आहेत ना, ते आपलेच तुकडे जोडायचे आहेत, दुसऱ्यांचे नाही. हा, नक्की. रेडी, चलो. रेडी, 1 2. आणि व्यवस्थित बसून हे करायचंय, व्यवस्थित बसून जोडायचे. हा, ओके. रेडी, 1 2 3. शाबाश शाबाश. हा, व्हेरी गुड. शाबाश शाबाश. काही तायाने खूप छान स्ट्रॅटेजी वापरलेली आहे. उड्या मारत मारत जायचंय. ये शाबाश, ये दपाक. हा, व्हेरी गुड. हा, उड्या मारत जायचंय. हा, उड्या मारत. हा, पावसामुळे चिखल झालेल्या चिखलातून चाललेले आहेत.
इथे लवकर इथं ये, इथं उभी राहा, इथं उभी राहा. काय केलंस तू? तुटलं परत तुटलं परत म्हणून तुटलेले सगळे तुकडे घेऊन उड्या मारत जाशील तू. हा सगळ्यांनी मारले मी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या ताईंसाठी. आणि आपल्या ह्या दुसऱ्या खेळामध्ये 5 ताया आलेल्या आहेत. व्हेरी गुड. आणि खेळाचं नाव आहे, ताई तुझं नाव सांग. माझं नाव पौर्णिमा योगेश कुमावत. वा. आणि माहेर कुठलं? माझं श्रीरामपूर शिर्डीजवळ. शिर्डी जवळ. वा, व्हेरी गुड. आणि सासर? सासर पण तिथलंच आहे, माहेर पण तिथलंच आहे. माहेर पण तिथलंच, सासर पण तिथलंच. पण जॉबसाठी पुण्यात आलो आम्ही. पण जॉबसाठी पुण्यात, पण माहेर सासर एकाच ठिकाणी. हो. ओके. सगळ्यात आधी भाऊजींना पहिल्यांदा कुठे बघितलं? तेच मला बघायला आलते. बघायला आलते तेव्हा? तेव्हाच बघितलं. हा, वा. तेव्हाच आणि लग्नानंतर कुठला पिक्चर बघितला पहिल्यांदा? पिक्चर बघितलाच नाही? नाही चित्रपट बघितलाच नाही? नाही नाही मग नाटक? नाही नाटक पण नाही? नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष झाली. 6 वर्ष. भाऊजी 6 वर्ष झाली. हा, 6 वर्ष झालेली आहे. हो. काय प्रगती? मी पार्लरचं करते, ब्युटिशियन आहे. मिस्टर इथे ऑफिसमध्ये कामाला आहेत. वा, व्हेरी गुड. काय प्रगती? प्रगती नाहीये, एकच मुलगा आहे. पण प्रगती नाहीये, एकच मुलगा आहे. हा, मुलगा आहे, प्रगती नाही. त्याने हरकत नाही. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि ताई काय सांगशील श्रावण महिन्याबद्दल? श्रावण आला की खूप छान वाटतं, कारण की मंगळागौर वगैरे चालू होती, असं कार्यक्रम चालू होतात बायकां. म्हणजे आम्हाला आमच्यासारख्या जर लेडीला सगळ्यांना असं आवरायला खूप आवडतं. मेन म्हणजे हिनी कोणची साडी घातली, तिने कोणची साडी घातली, मी का अशी घातली, हे प्रकार तिथं म्हणजे असे अच्छा. असतातच चालू. अच्छा. आणि आपल्या भारतासाठी तो पवित्र महिना मानला जातो श्रावण महिना. बरोबर. वा, व्हेरी गुड. आणि आता सुरू करूया आपल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे तळ्यात तळ्यात मळ्यात. खेळाचं नाव आहे काय? खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात. मी कसं घेतलं? तळ्यात मळ्यात. मळ्यात व्हेरी गुड. ठीक आहे बाबा, हरकत नाही. चला, नाव कळलेलं आहे आणि आता आपण खेळ सुरू करूया. तळ्यात मळ्यात सगळ्यांना माहिती आहे, काय सांगायची गरज नाही. ओके. हे तळ, हे मळ. ओके. तळ्यात म्हटलं की तळ्यात उडी मारायची, मळ्यात म्हटलं की मळ्यात उडी मारायची. ओके, रेडी? 1 2 3. मळ्यात. काय झालं? एवढं मी सांगते, आपण तळ्यात उभे आहोत, मळ्यात उभे आहोत. बाद झालेली आहे ताई, तू बसू शकते. एक ताई बाद झालेली आहे. आता बघूया, अजून 2 ताया बाद होणार आहेत. आणि कोण आहेत त्या 2 ताया? त्या बघूया ज्या जाणार आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. शाबास, व्हेरी गुड. तू ताई पा. तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात. बाद होगी तुम्हा. व्हेरी गुड. या यांनी 2 ताया केलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. तळ्यात मळ्यात ह्या खेळातून ह्या 2 ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. आणि आपल्या या खेळाचं नाव आहे तुमच्या समोर 2 फुगे आहेत, लाल आणि पिवळ्या रंगाचे फुगे आहेत. ते फुगे तुम्हाला फोडायचे. हा, पिवळ्या रंगाचा फुगा आहे. ओके. लालच आहे ना आता. पिवळा कुठे दिसतोय? दिसते, व्यवस्थित दिसते. ओके. ओके. लाल रंगाचा फुगा आहे, तो फुगा तुम्हाला फोडायचा आहे. पण फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला जागच्या जागेवर नृत्य सादर करायचं आणि गोल 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 फिरायचं. ठीक आहे. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे.
हाताने फोडा, पायाने फोडा, अगदीच वाटलं तर बसून पण फोडा. हा आणि दोन्ही टाळ्यांच्या डोळ्यात ही पट्टी बांधण्यात आलेली आहे. आणि आता म्युझिक सुरू होईल. म्युझिक प्लीज. जागेवरतीच नाचायचे. हा आणि गोलगोल फिरायचे. गोलगोल फिरायचे. हा नाचत नाचत गोलगोल फिरायचे. हा शाबाश 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 शाबाश. हा फुगा फोडायला जायचंय. शाबाश. हा हा शाबाश. हा व्हेरी गुड. हा फोड फोड फोड. हा फोड फोड. हा शाबाश. ये हा शाबाश. हा फोड फोड फोड. हा ये शाबाश. हा व्हेरी गुड. हा शाबाश शाबाश शाबाश. व्हेरी गुड. हा 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 हात लावायचं नाही. हा ढकलायचं नाही. ढकलायचं नाही. ढकलायचं नाही. हा शाबाश. हा नाही तुला फुगा मिळाला की सांग. हा 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 शाबाश शाबाश शाबाश. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा शाबाश शाबाश शाबाश. हा व्हेरी गुड. हा शाबाश. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा इथे हा बरोबर आहे. हा ये पुढं पुढं ये पुढं ये. मागे 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 मागे. हा आणि आपल्या ह्या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. कसं वाटते उपविजेती ठरली तू? फुगा मी फोडला ना. छान वाटतंय. उपविजेती ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन ताई तुझं. खूप खूप अभिनंदन. तर ताई मला सांग, तू जेव्हा फुगा फोडायला गेलीस तेव्हा तिथं कुठं गेली? कुठं? अगं माय इथं. हा हा तिथं गेली होती तू फुगा फोडायला. हा त्या बात आहे. खूप खूप अभिनंदन तुझं. 16 जाऊ शकतो ना. व्हेरी गुड. सरळ गेला. 16 सख्यांच्याकडून तुला मिळते हे बक्षीस. व्हेरी गुड. अभिनंदन. आणि ताई तू जे गेली होतीस तू तिथे अगदी फार एकदम मागे तिकडे गेली होतीस फुगा फोडायला. काय मला काय दिसतं काय कुठे गेली का? हरकत नाही ताई. तिथं खूप खूप अभिनंदन. आणि 16 सख्यांच्याकडून मिळते तुला ही भेट वस्तू. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन तुझं. व्हेरी गुड. आणि तुला सांगतो मी अभिनंदन ताई अभिनंदन. नाही मराठी आणि 16 सख्यांच्याकडून मिळते हे बक्षीस. अभिनंदन तुझं. ओके खूप खूप अभिनंदन. आणि याच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन तुझं. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय हुकुमाची राणी झाली तू? खूप छान वाटतं. खूप मस्त. हे सगळे खेळ खेळून वगैरे कसं वाटतं? खूप मस्त वाटलं. म्हणजे मला माहित पण नव्हता की कार्यक्रम असा होणार इथे. म्हणून मी आमच्या काकू बोलल्या की चल म्हणून मी आले. मला नव्हतं माहिती मी हुकुमाची राणी होईल म्हणून. काकू बोलल्या. आणि कुठली काकू न करता तू इथे आलेली आहे. हो. पण सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे?
माझ्या मिस्टरांना, आणि घरी जाऊन तर आमची आई बघतीलच, म्हणजे आमच्या सासूबाई बघतीलच. मनापासून तुझं खूप खूप अभिनंदन. Thank you, sir. कुकुमाची राणी झालेली आहेस. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. म्हणजे आम्ही हा सगळा जो घाट घालत असतो ना, ते या हसण्यासाठी आणि या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना, त्या आनंदासाठी आम्ही हा सगळा घाट घातलेला असतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरती हा आनंद आणि हे जर हसणं असेल ना, तर प्रत्येक कुटुंब हे आपलं सुखी होईल. हो की नाही? क्या बात आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा. त्या भेटूया अशी धमाल मजा मस्ती घेऊन पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदी राहा, खुश राहा, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या.